कराडच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक होऊन आपलं रणशिंग फुंकणार असं म्हणायला काही हरकत नाही। त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठा जत्था आपण पाहायला मिळतोय। साहेब काय सांगाल तुम्ही आता हे सगळ्या परिस्थितीवर? देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा आणि साहेबांना मानणारा हा सातारा जिल्हा आहे, यशवंत विचारांचा हा जिल्हा आहे। आणि आज या ठिकाणी आपण बघताय की आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी तरुणांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे। एक यशवंत विचारांचा, पुरोगामी विचारांचा निष्ठावंत कार्यकर्त्याला आज ही संधी मिळाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सातारा लोकसभेमध्ये तुतारी जोरात वाजणार आहे आणि आदरणीय शशिकांत शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आणि खासदार म्हणून पुन्हा दिल्लीमध्ये जायला सज्ज झालेत। हीच या ठिकाणी संदेश हा तरुणाई दिला जातोय। तुम्ही इच्छुक होता, कशा पद्धतीने तुमची तडजोड? आज या ठिकाणी इच्छुक मध्ये माझं नाव नव्हतं, त्याच्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील साहेब आणि इतर मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये होती। या ठिकाणी जो उमेदवार आदरणीय साहेब देतील त्याला निवडून देण्याचं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले खासदार दिल्लीला पाठवण्याचं तुम्ही प्रयत्न करत आहात साहेब। ही टक्कर देण्याचा एक वेगळा प्रयत्न चालू आहे का? कारण महाराजांची अशाच पद्धतीने रॅली झाली, ही सुद्धा रॅली खूप मोठी होईल। इथून पुढं कराडपर्यंत प्रीतीसंघावर ही रॅली जाणार आहे। ही रॅली अशीच वाढत जाऊन पुढं होऊन आपणाला आता प्रत्यक्षात दिवसभरात दिसेल की किती मोठा प्रतिसाद शशिकांत शिंदे साहेबांना भेटून ते पुढे खासदार म्हणून दिल्लीत जातील। काय सांगाल तुम्ही? हा सातारा जिल्हा हा खरं तर क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि सातारा जिल्ह्याने कायमच या महाराष्ट्रामध्ये क्रांती केलेली आहे आणि याही वेळेस माननीय शशिकांतजी शिंदे साहेब हे खासदार झाल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। देशाचे नेते माथाडी कामगार नेते ना, हा काय सांगाल तुम्ही? देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या आमचे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ पुरा करण्यासाठी एक धडपडणारा नेता, त्याच्यामध्ये संपूर्ण कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, यांच्यासाठी लढणारा नेता आणि जो सातारा जिल्ह्याला मागील अनेक वर्षापासून हवा होता तो रास्त निवड शरदचंद्र आपल्या पवार साहेबांनी करून आमच्या सातारा जिल्ह्यावरती एक प्रकारे जो विश्वास दाखवलाय तो विश्वास सार्थ करण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार आणि आमचे माथाडी कामगार आणि संपूर्ण वर्ग शिंदे साहेबांना निवडून आणण्यासाठी एकजुटानं प्रयत्न करील। आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा पाहतोय की शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई ते सातारा या ठिकाणी विविध भागातील कार्यकर्त्यांचे जमा झालेले आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाठिंबा देणारी संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरीतच आपल्याला भविष्य काळामध्ये या एका बाजूला उदयनराजे आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांची जी लढत आहे ती एक वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे। राहुल तपासे, एबीपी माझा, शिरवळ, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।